2021 गाव थांबलेलं होतं. प्रश्न होते, गरजा होत्या आणि वाट पाहणारी माणसं होती. आणि तेव्हाच एक निर्णय झाला. सौ रसिका राजाभाई केणी यांनी फक्त उपसरपंच पद स्वीकारलं नाही, जबाबदारी हृदयात घेतली. गावाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहिलं, कारण नेतृत्वाला इतिहासाची जाणीव होती आणि भविष्यासाठी दिशा होती. ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबरेणी जी केवळ कार्यालय नव्हती, ती गावाच्या अभिमानाचं केंद्र बनली. मुलांचं भविष्य फक्त स्वप्न न राहता डिजिटल वास्तव बनलं. सुसज्ज डिजिटल अंगणवाड्या, डिजिटल शाळांमधून शिक्षणाला नवा श्वास मिळाला. तरुणांसाठी फक्त आश्वासनं नाही, संधी निर्माण केल्या. अत्याधुनिक व्यायामशाळा उभ्या राहिल्या, शरीर मजबूत करण्यासाठी आणि आत्मविश्वास घडवण्यासाठी. बेरोजगारीवर बोलणं सोपं असतं, पण त्यांनी उपाय दिला. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या हाताला काम आणि आयुष्याला दिशा मिळाली. रोगराईनं जेव्हा वाडीवस्ती हादरली होती, तेव्हा सत्ता बाजूला ठेवून सेवा पुढे आली. फिरता डिजिटल दवाखाना, घरोघरी मोफत उपचार, माणुसकीचा जिवंत पुरावा. तलावाचं सुशोभीकरण झालं, विसर्जन घाट उभा राहिला, श्रद्धेलाही सन्मान मिळाला आणि पर्यावरणालाही संरक्षण. चिखल, अंधार, उपेक्षा हे सगळं मागे पडलं. आज दर्जेदार रस्ते, प्रकाशमान पथदिवे आणि आत्मविश्वासानं उभं असलेलं गाव आहे. हे नेतृत्व पोस्टरवर दिसत नाही, ते गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतं. आज एकलव्य टॉक्सवर आपण ऐकतोय सत्तेची गोष्ट नाही, सेवेचा इतिहास. एका महिलेची कहाणी नाही, एका युग घडवणाऱ्या नेतृत्वाची ओळख. सौ रसिका राजाभाई केणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटत आहोत एकलव्य टॉक्समध्ये अशा एका व्यक्तिमत्वाला, ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या समाजकारणातून अनेक अशा कुटुंबांना आधार देत पुढे आलेले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अशीच एक ग्रामपंचायत, ज्या ग्रामपंचायतीचा कायापालट या अशा कर्तव्यदक्ष नारी शक्तीच्या हाताने या ग्रामपंचायतीचा कायापालट झालेला आपणास पाहायचा आहे. त्याच पद्धतीने त्यांचं असणारं पुढील विजन हे देखील आज आपण आपल्या एकलव्य टॉक्सद्वारे पाहणार आहोत. मी प्रवीण देशमुख आज कुसुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असणाऱ्या सौ रसिकाताई राजाबाई केळी यांच्या समवेत आहे आणि आज आपण एकलव्य टॉक्सद्वारे त्यांनी घडवलेला विकास, त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यातील असणाऱ्या प्रेरणा आणि विजन हे आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार ताई, आज एकलव्य टॉक्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला कसं वाटतं एकलव्य टॉक्समध्ये आज आपल्याला स्वतः एक पहिल्यांदा कुठेतरी एक स्टेज मिळतो की आपण काय आहोत हे सांगायला? नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी आणि तुम्ही जी मला आज जी माझं मत मांडण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मला खूप छान वाटते. थँक्यू ताई. मित्रांनो, आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत एकलव्य टॉक्समध्ये. तर रसिकाताई, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे, जो तुम्ही स्वतःचं वर्णन म्हणजे आपल्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय वर्णन करा. मी सौ रसिका राजा केणी, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबरे. मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले आहे आणि खूप प्रयत्नानंतर किंवा खूप कष्टानंतर आज इथपर्यंत पोहोचलेले आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या युक्तीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण दुसरा एक प्रश्न ताई आता विचारतोय. तर हा प्रश्न असा आहे की तुम्हाला समाजकारण आणि राजकारण याची प्रेरणा कुठे मिळाली? समाजकारण आणि राजकारण करत असताना मुख्य प्रेरणा ही मला प्रथमतः माझ्या काकांकडून मिळाली. स्वर्गीय दत्ताराम हिराजी पाटील उर्फ बच्चू शेठ, म्हणजे माझेच काका, मेडेखार गावातले ते व्यक्ती आहेत आणि मी मेडेखारमधलीच आहे. म्हणजे जेव्हा मी गावाला यायचे तेव्हा माझे काका समाजकारणात कार्यतत्पर होते. ते नेहमी लोकांची मदत करण्यासाठी धावायचे. रात्रीच्या वेळेला असू दे, प्रत्येक कोणाच्या अडीअडचणीच्या वेळेला असू दे, ते धावायचा प्रयत्न करायचे. आणि मी लहान असताना ते मनात घेतलं की माझे काका खूप अत्यंत चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. त्यांच्याकडून तर मला ती प्रेरणा मिळालीच. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं काम जवळून पाहिलं, तेव्हा स्त्री शक्तीचा मान सन्मान करणारा जर
आमदार मी बघितला असेल तर तो आमदार महेंद्र शेठ दळवीच आहे. आणि त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे की आपण जेव्हा त्यांच्याकडे कुठलं एखादं काम करून घेऊन जावं आणि ते त्यांनी नाही करावं असं कधी होत नाही. आपण गेल्यानंतर आपण फक्त काम सांगावं आणि मग एका फोनद्वारे ते आपलं काम करून देणं, ही खरी प्रेरणा त्यांच्याकडून मला मिळाली. त्याच्यानंतर आमच्या मानसीताई दळवी आहेत की त्या एकदम स्पष्टोक्त्या आहेत आणि मी पण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालत आहे. आणि त्यांचा तो स्पष्टोक्तपणामुळे लोक त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतात. म्हणजे एक भीतीयुक्त किंवा आदरयुक्त भीती त्यांच्याबद्दल वाटते. तीच भीती माझ्याबद्दल ती लोकांना वाटत असावी असं मला वाटतं. पण ती सुद्धा भीती आणि त्यांच्या प्रकारे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याची प्रेरणा मला मानसीताईकडून मिळाली. तसेच माझे पती राजा केडी हे तर मी यांना जवळून दरोगच बघत आहे की स्वतःच्या खिशात 1000 रुपये असताना त्यातले 500 रुपये गोरगरिबांना जर कोण मागायला आला तर त्यातले 500 रुपये ते त्यांना देणं, ही त्यांची जी वृत्ती आहे. म्हणजे पुढचा विचार न करता पुढे काय होईल ते जाईल, पण अडलेल्यांना मदत करणं, ही खरी प्रेरणा मी त्यांच्याकडून आज या सगळ्या लोकांकडून घेतलेली आहे. ताई, आपण कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्ये एक कर्तव्यदक्ष उपसरपंच तू केलेली अशी अधोरेखित कोणती कामी आहे? आता तसं बघायला गेलात तर कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत म्हणजे कुसुंबळे पंचायतमध्ये कुठलं विकास काम झालेलं नाही असं नाही. प्रत्येक ठिकाणी कामं झालेली आहेत. त्याचं उदाहरण द्यायला झालं तर बघा, रस्ते असे चकाचक झालेले आहेत. हेमा मालिनीच्या गाण्यासारखे गुळगुळीत रस्ते या कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे पथदिवे आहेत. ज्याप्रमाणे मुंबई म्हणजे शहर भागात आपण जेव्हा फिरत असतो तसे पथदिवे तुम्हाला माझ्या कुसुंबळे का ग्रामपंचायतीमध्ये बघायला मिळतील. तळ्यांचे सुशोभीकरण असेल, त्याच्यानंतर अंगणवाडी असतील, मराठी शाळा असतील जिल्हा परिषद, त्यासुद्धा अतिशय सुंदर अशा झालेल्या आहेत की त्या शाळांमध्ये असे चित्र रेखाटण्यात आले आहेत की मुलांना आवड वाटते त्या शाळेत जाण्यासाठी. अशा प्रकारची विविध प्रकारची कामे माझ्या कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये झालेली आहेत आणि सर्वतोपरी विकास माझ्या पंचायतचा पूर्ण प्रकारे झालेला आहे असं मला वाटतं. तसेच वाड्या वस्त्यांमध्ये आपण व्यायामशाळा असो किंवा सभागृह असते ती सुद्धा आपण बांधून दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आरो फिल्टर प्लांट आपण जो बसवलेला आहे पूर्ण ग्रामपंचायतमध्ये, तोही सर्वांना माहितीच आहे. आपला पुढचा प्रश्न असा आहे ताई की आंबेपूर म्हणजे हा जुना कुर्डूस जिल्हा परिषद गट, आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे की याच्यातून आपण उमेदवारी लढवताय असं आमच्या कानावधी येत आहे. तर म्हणजे का लढवताय? तुम्हाला का असं वाटतं की ही उमेदवारी तुम्हाला लढवायची जिल्हा परिषद सदस्यासाठी? आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्याने नावारूपाला आलेला मतदारसंघ आहे. तो आधी कुर्डूस मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा आणि तिथे उभी राहायची मी जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे, जेव्हा कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही पती पत्नी दोन्ही म्हणजे दोघंही आम्ही जेव्हा फिरायचो इतर गावांमध्ये किंवा वाड्या वस्त्यांमध्ये, तेव्हा तेथील महिलांनी आणि युवती म्हणजे युवा वर्गाने आमच्याकडे खूप साऱ्या समस्यांचा पाडा वाचला. त्याच्यात आम्हाला समजतं की बरेचशी कामं इथं रखडलेली आहेत, इथे ही कामे होणे गरजेचे आहे आणि मग त्याच्यावर आम्ही काम चालू केलं. मग त्या समस्या म्हणून आम्ही समस्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं नाही तर एक कर्तव्य म्हणून बघितलं आणि ते कर्तव्य म्हणून आम्ही ते पार पाडलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही ती त्यांच्याकडे त्यांची जी कामं कर्तव्य म्हणून पूर्ण करून दिली तेव्हा त्यांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या जी मनातली भावना आम्ही बघितली, त्याचा तो एक प्रकारे विश्वास आम्हाला जाणवतो आणि त्या विश्वासामुळेच मी आज ठामपणे उभी आहे. आणि म्हणूनच मला या मतदारसंघात उभं राहून निवडून येऊन काम करण्याची एक प्रबळ इच्छा आहे. तर एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मग इथून मागे जे 15 वर्ष जे प्रास्ताविक होते किंवा काय होते यांनी या कुर्डूस जिल्हा परिषद गट आहे किंवा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जो आजचा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, ते इथे किती पर्सेंट अशी विकास कामं झालेली आहेत की जेणेकरून जी रखडली आहेत म्हणून तुम्ही उतरला आहात? नक्की काय विषय आहे तो? नक्कीच चांगला प्रश्न आहे हा. जेव्हा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतःहून फिराल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की कितीतरी कामं, महत्त्वाची कामं थांबलेली आहे. प्रस्थापितांनी काही कामं केली किंवा नाही केली त्याच्यावर मला अजिबात काही बोलायचं नाही आहे. त्यांनी जे काही केलेलं नाही ते मला करायचं आहे आणि याच भावनेतून मी इथे उतरलेली आहे. तुम्ही बघाल तर एक मी उदाहरण देते.
इथे 2-3 वर्षापूर्वीचं मला वाटतं पथदिव्यांचं काम झालेलं होतं. ते पथदिवे मला वाटतं सांबरीपासून ते पेजारीपर्यंत, शाबाजपर्यंत होतं. आणि ते पथदिवे लावले असताना ते पूर्ण ठिकाणी लावले गेले नव्हते. आणि त्याची जी रिकव्हरी असते, म्हणजे कोणतेही आपण एखाद्या प्रकारचं काम केलं तर त्याची 5 वर्ष व्हॅलिडिटी असते, की त्याचं जे सर्व्हिसिंग करायचं काम असतं ते ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी ते करून घ्यायचं असतं. पण एक खंत अशी वाटते की जे ते पथदिवे लावले गेले ते किमान महिनाभर तरी लागायला पाहिजे होते, पण ते महिनाभर सुद्धा लागले नाहीत. आणि तर काही ठिकाणी तर ते कोलमडून पडलेले आहेत. तुम्ही आज फिरलात तरी ते तुम्हाला ते दिसेल. वेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत असताना बरीचशी कामं रखडलेली आहे. प्रामुख्याने रस्ते आहे, पाणी आहे, लाईट आहे. ते देण्याचं काम मी सर्वदा करणार ह्याची मी सगळ्यांना आज तुमच्यामार्फत ग्वाही देते. आणि जेव्हा मी कुसुमे ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करत होते तेव्हा माझ्या ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायतचा पुरस्कार मी मिळवून दिला होता. त्या प्रकारे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघाला तो कसा मिळवून देता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझी जिल्हा परिषद एक मिनी मुंबई म्हणून ओळखली जावी ही माझी इच्छा नाही तर स्वप्न आमची. आता तुम्हाला जसं मिनी मुंबई बनवायची आहे तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात, तुम्ही विस्तृतपणे ताई सांगा की ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रमुख अशा कोणकोणत्या समस्या तुम्ही मला सांगा. आणि मग तुम्ही समस्यांचं निराकरण कसे करा हे आपण नंतर बघू. पण समस्या कशा पद्धतीने आहेत की या जिल्हा परिषद मतदारसंघात त्या तुम्ही सांगा. आता या जिल्हा परिषद मतदारसंघात बघायला गेलात तर प्रामुख्याने 9 ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामध्ये कुसुंबे ग्रामपंचायतीचा तर पूर्ण कायापालट बी केलेला आहे. तर अनुप्रमाणे घ्यायला गेलात तर कुर्डूज ग्रामपंचायतमध्ये आपण आज पाहिलात तर बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे. ती समस्या दूर करण्याचं काम आपण ग्राउंड लेवलवर चालू केलेलं आहे. आणि ती पाण्याचं शेवटच्या स्तरापर्यंत पाणी कसं पोचलं जाईल हा माझा प्रयत्न असेल. त्याच्यानंतर रस्ते आहेत, तर रस्त्यांची कामंसुद्धा आपण आमदार निधीतून मंजूर केलेली आहेत आणि त्यांची कामांची सुरुवात आपण केलेली आहे. नंतर आपण सेगाव ग्रामपंचायत बघितलात तर आज मोहल्ला जिथे मुसलमान वस्ती होती ती वस्ती कित्येक पिढ्या वस्ती ती शेका पक्षाच्या आधिपत्याखाली वावरत होती. पण आज तिथे रस्ता कोणी केला नव्हता. एवढी घाण आणि घाणीचं साम्राज्य तिथे तुम्ही बघायला तुम्हाला मिळालं असतं. पण आज तिथला आपण रस्ता एकदम लकलकीत आणि चकचकीत करून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे श्रीगाव ग्रामपंचायतमध्ये दुसरी प्रामुख्याने जर समस्या असेल तर वाड्या आहेत, त्या वाड्यांवर पाणी नाही आहे. पाणी असेल तर ते फिल्टर नाही आहे. तर ते जसं माझ्या कुसुमे ग्रामपंचायतमध्ये फिल्टरेशनचं काम झालेलं आहे त्याच प्रकारे बाकीच्या इतर 8 ग्रामपंचायतीमध्ये ते करण्याचा माझा एक मेन विजन असेल. त्याच्यानंतर ताडबाबे ग्रामपंचायत असेल तिथे तर जास्त करून आदिवासी वर्ग आहे, वाड्या आहेत. तिथे आजपर्यंत रस्ते कोचलेले नाही आहेत. पाणी तर दूरचीच गोष्ट आहे. तर जलजीवनच्या मार्फत आपण ती लाईनचं उद्घाटन करून आपण ते काम चालू केलेलं आहे आणि शेवटच्या स्तरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. रस्ते सुद्धा सुंदर करणार आहोत. आणि त्याच प्रकारे जे पथदिवे तिथे ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण काळोखाचं साम्राज्य असतं आणि वाडी वस्ती आणि रहदारीचा मार्ग असल्यामुळे तिथं लाईट असणं प्रामुख्याने मला गरजेचं वाटतं. तर ताडवागळे ग्रामपंचायतमध्ये ही प्राथमिक गरज आहे पथदिव्यांची, ती सुद्धा मी चालू करणार आहे. त्याच्यानंतर आंबेपूर मतदारसंघ असेल तर तिथे देखील बरेचसे ठिकाणी नाक्यांवर कचऱ्याची व्यवस्था आजपर्यंत व्यवस्थित केली जात नाही. ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे कितीही पथदिवे मी व्यवस्थित सुसज्जपणे लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मेन मुद्दा राहिला तर तो पेजारी पोयनाड. तर पेजारी पोयनाड बघायला गेलात तर आज पेजारी आणि पोयनाड हा मोठी बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने बघायला गेलात तर भरपूर प्रमाणात सुकी मच्छी आणि मिरचीचा सीझन असतो तेव्हा खूप ठिकाण म्हणजे मुंबईपासून मुरुडपासून लोक पोयनाड ग्रामपंचायतमध्ये येत असतात खरेदी करण्यासाठी. पण जेव्हा ते प्रामुख्याने तिथे येतात तेव्हा तिथे शौचालयाची सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दुकानदारांकडे जातात आणि विचारतात की भाऊ कुठे शौचालय आहे का. तर ही प्रमुख भूमिका मी आमच्या आमदारांना सांगितली
आणि त्यांना कळवलं की इथे खूप शौचालयाची समस्या गंभीर आहे. तर तो काम आपण आज चालू केलेला आहे पवनार ग्रामपंचायतमध्ये. आणि पेझारी ग्रामपंचायतच्या नाक्यावर जो कचरा टाकला जातो तिथे आज शाळा आहे आणि शाळेतले बरेचसे विद्यार्थी तिथे एस टी स्टँडवरून एस टीची किंवा रिक्षाची वाट बघत असतात. तिथे खूप प्रकारची घाणीचे साम्राज्य आणि इतका दुर्गंध पसरलेला असतो. ती घाण पहिला मला साफ करायची आहे. आणि आज तुम्ही बघायला गेलात तर पवनार ग्रामपंचायतमध्ये किंवा शाहबाज ग्रामपंचायतमध्ये जाताना जो रस्ता आहे तो खूप खड्डेमय आहे. तेव्हा काय होतं, जेव्हा सॅटर्डे संडे किंवा शनिवार रविवार एक मुंबईकर एक अलिबागकडे पर्यटन स्थळ म्हणून बघतात आणि तिथे येतात, तेव्हा तो जो मधला पट्टा जो राहिलेला आहे तो खूप खड्डेमय आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे. तर तो रस्ता पूर्ण करायचं काम मला करायचं आहे आणि कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य नष्ट करायचं आहे. ते महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही महिलांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य द्या? महिलांचं नेतृत्व करत असताना महिलांना प्राधान्य तर मी पहिल्यांदा देणारच आहे. त्यासाठी अलिबाग तालुक्यातील मुख्य प्रशिक्षण केंद्र म्हणून तालुक्याचं जे मुख्य केंद्र आहे ते माझ्या कुसुंबले ग्रामपंचायत हद्दीत मी चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि ह्यामागचा उद्देश असा आहे की ज्या माझ्या 9 ग्रामपंचायतीतील महिला असतील त्या इथे एकत्रित जमतील, चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतील आणि त्याचा फायदा त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा यासाठी होईल. यासाठी ते मी प्रामुख्याने केलेलं आहे आणि ते प्रशिक्षण केंद्र आज मी चालू केलेलं, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. त्याच्यानंतर महिलांसाठी बघायला गेलात तर माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवण काम असेल, त्याच्यानंतर ब्युटी पार्लरचे कोर्स असतील, याचे सुद्धा आपण बॅचेस तयार करून त्याचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न कुसुंबले ग्रामपंचायतमध्येच असा केलेला आहे. तसा बाकीच्या 8 ग्रामपंचायतमध्येही आपण तो चालू करणार आहोत. आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून ज्या जिल्हा परिषद गणामध्ये आपण निवडून येतो त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांसाठी खूप साऱ्या प्रमाणात शिवणयंत्र किंवा घरघंट्या आणल्या जातात, पण त्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही. त्या पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि ते काम मी विविध बचत गटांच्या मार्फत करणार आहे. विविध बचत गटांना त्यांचं वाटप करून त्याप्रमाणे त्याच्याद्वारे त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष असणार आहे. आता तसं बघायला गेलात तर महिलांचं जीवन हे खूप धकाधकीचं आहे आणि या धकाधकीच्या जीवनातून त्यांना थोडासा वेळ आपल्यासाठी काढण्यासाठी एक योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ते उभारण्यात येईल, म्हणजे जेणेकरून त्याचा फायदा प्रत्येक महिलेला होईल आणि तिच्या आरोग्य सुधारण्याकरता होईल असं मला वाटतं. जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिक्षण या क्षेत्रावर तुम्ही कसं पाऊल टाकलं आहे? त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फिरत असताना सगळ्या जिल्हा परिषदमध्ये शाळांचा जर मी फेरफटका केला तर तिथे बऱ्याचशा शाळांमध्ये शौचालयाची सुविधा नाही आहे. जर डिजिटल शाळा असेल तर तिथे वायफायची सोय नाही आहे आणि समोर मुलांना खेळण्यासाठी गार्डन किंवा चांगल्या प्रकारची स्वच्छ जागा नाही आहे. तर त्याचा सर्वतोप्रमाणे प्रयत्न करणार आहे. जसं मी कुसुंबले ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळा ही सुसज्ज केलेली आहे, सुंदर केलेली आहे, मुलांच्या लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्याही 9 ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंचेस आहेत की नाही, त्याच्यानंतर त्यांना शौचालयाच्या सुविधा व्यवस्थित आहेत की नाही हे प्रामुख्याने बघून मी शिक्षण क्षेत्रात जास्त लक्ष देणार आहे. आणि त्याचप्रमाणे प्रमुख मुद्दा राहिला पिण्याचे पाणी. पिण्याचे पाणी हे मुलांना स्वच्छ मिळत आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष देणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये एक चांगला फिल्टर प्लांट बसून त्यांना स्वच्छ असं पाणी पुरवठा करणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर ह्या शिक्षण क्षेत्राकडे जर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील मुलं शिकली तर नक्कीच त्यांचा प्रगतीचा मार्ग उज्ज्वल असेल असं मला वाटतं. शिक्षण या क्षेत्राला आपण एक धरलं तर क्रीडा क्षेत्रासाठी तुम्ही स्वतः एक क्रीडापटू आहात, तर एक क्रीडा क्षेत्रासाठी तुम्ही कोणतं पाऊल उचलाल तुमच्या या मतदारसंघासाठी? तर क्रीडा क्षेत्रामध्ये मी स्वतः आहे. मी कबड्डी खेळायचे. मी जय हनुमान मेडेखार संघातून कबड्डी खेळलेले आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण बघायला गेलात तर मुलींना कुठेतरी पाठी खेचले जातं की मुलींना नको
की मुलंच प्रामुख्याने पुढे जात आहे, तर ती एक प्रकारची जी भावना आहे ती कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त मुली कशा या खेळात भाग घेतील किंवा प्रत्येक स्पर्धेत उतरते ह्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि जिल्हा परिषद च्या शाळांच्या माध्यमातून ज्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होतात तिथे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील जर उत्कृष्ट खेळाडू किंवा खेळाडू असेल तर त्याला राज्यस्तरावर खेळण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण जर आपण प्रत्येक मुलं हुशार असतात असं नाही, काही मुलं अभ्यासात हुशार असतात, काही मुलं खेळात हुशार असतात. आणि जर खेळातून त्यांची प्रगती होत असेल, त्यांचं नाव उज्ज्वल होत असेल तर नक्कीच क्रीडा क्षेत्राला मी प्राधान्य देऊन त्या मुलांना उंच शिखरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ 5 वर्ष राजाभाई प्रीमियर लीग म्हणून क्रिकेटची स्पर्धा आपण दरवर्षी भरवण्यात येते आपल्या इथे सूर्यरोशनीच्या ग्राउंडमध्ये. त्याच प्रकारे कबड्डी हा मर्दानी खेळ आणि मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो आणि हाच खेळ सर्वतोप्रथम आपला समजला जातो. आणि त्या कबड्डी खेळाच्या अशा स्पर्धा ज्या मोठ्या राज्यस्तरावर होतात त्याप्रमाणे कबड्डीच्या स्पर्धा मोठ्या स्तरावर भरण्याचा मी प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे क्रिकेटला प्राधान्य मी दिलेलं आहे त्याचप्रमाणे कबड्डीचे सामने राज्यस्तरावर घेण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असेल. तर जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही काय बदल करणार आहे? आता जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघायला गेलात तर चिखली PSC केंद्र आहे आणि पेजारी PSC केंद्र आहे, म्हणजे असे 2 केंद्र आहेत. आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग, म्हणजे तुम्ही तसं बघायला गेलात तर जे गोरगरीब जनता आहे त्याला ज्या आरोग्याच्या सुविधा घ्यायच्या असतात त्या घेण्यासाठी त्यांना अलिबागला जावं लागतं. तर ते लक्षात घेता आमदार महेंद्रशेठ दळवी यांना एक विनंती करून माझी अशी एक इच्छा असेल की माझ्या किंवा या पोयनाड बेजारी रस्त्यालगत एक उपजिल्हा रुग्णालय असावं असं मला नक्कीच वाटेल, की जेणेकरून ॲक्सिडेंट होतात तेव्हा अलिबागपर्यंत किंवा मुंबईपर्यंत जाण्याइतपत त्यांना जी काही प्राथमिक सेवा सुविधा मिळेल ती त्यातून मिळेल. त्याच्यानंतर गरोदर महिला असतात ज्या माणगावपासून पूर्ण येतात आणि त्यांना ही सुविधा घेण्यासाठी अलिबागपर्यंत पोचावं लागतं, तर ती कुठेतरी कमी होईल आणि त्यांचा त्रास वाचेल असं मला नक्की वाटतं. जर उपयोग केंद्र झालं तर प्रामुख्याने ज्या आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये आरोग्याची समस्या ही आज भेडसावत आहे. आज आपण बघत आहोत की आरोग्य हे प्रमुख एक समस्येचं कारण झालेलं आहे. जर उपजिल्हा केंद्र झालं तर त्याचा फायदा सर्वतोपरी गोरगरिबांना मिळेल असं मला वाटतं आणि ते करण्याचा मानस माझा नक्की असेल. ताई, आता आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्वच्छता या संदर्भात तुमचं कोणतं पाऊल असते? हा प्रमुख मला वाटतं मुख्य प्रश्न आहे. स्वच्छता असेल तर सर्व काही नीटनेटकं असेल असं मला वाटतं, पण ते प्रामुख्याने माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात दिसून येत नाही. फॉर एक्झाम्पल जर एक उदाहरण घेतलं तर आज पोयनाड बाजारपेठेकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे मोठ्या प्रमाणात घनकचरा साठवला जातं आणि त्याचा दुर्गंध एवढा घाण असतो की तिथून जाणं येणाऱ्या माणसांना खूप त्रास होतो. आणि त्याच्या शेजारी लगतच एक मैदान आहे, तिथे खूप सारी मुलं क्रिकेट खेळत असतात, त्यांना सुद्धा हा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. आणि पोयनाड बाजारपेठ आज इतकी नावारूपाला आलेली आहे की या कचऱ्यामुळं सगळं त्याचं नियोजन बिघडत आहे. ह्या घनकचऱ्याचा जो प्रश्न लक्षात घेता एक शासकीय जागा निवडून तिथे 0 घनकचरा प्रकल्प आपण चालू करण्याचा आपला मानस नक्कीच असेल. ताई, आपल्या या मतदारसंघात आंबेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, तर शुद्ध पाणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करणार आहात? शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना तर आपण करणारच आहोत, पण त्याआधी आपण MIDC मार्फत एक दिवसाचं उपोषण करून राजाभाई केणी यांनी जो लढा चालू ठेवला होता त्याला आपले उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यामार्फत आपण सर्व ग्रामपंचायतींना MIDC पाण्याचा पुरवठा करणार आहोत. त्याचप्रकारे जो भात कापणीचा किंवा मळणीचा जो सीझन असतो त्या दरम्यान एक प्रामुख्याने लेप्टोची साथ येते. या लेप्टोची साथ अशी येते की ह्याच्यामध्ये काम करणारा बराचसा वर्ग हा आदिवासी किंवा आगरी असाच असतो, सर्वसामान्य घरातलीच लोक असतात. पण काय होतं, पिण्याचं स्वच्छ पाणी नसल्यामुळे
ते शेतातलं पाणी सुद्धा पितात किंवा जे घरात नळाला पाणी येतं ते पितात. पण जेव्हा शेतात काम करायला जात असतात तेव्हा इथे भात कापणीचा सीझन असल्यामुळे उंदरांची संख्या तिथे वाढते आणि त्यांची विष्ठा त्या पाण्यात मिसळली जाते. आणि ती मिसळलेली विष्ठा त्या पाण्यात मिसळली गेली आणि तिथे जर एखादा एक काम करायला मजूर गेला आणि त्याच्या पायाला जर एखादी जखम झालेली असते तर त्या पाण्याच्या माध्यमातून बोला किंवा त्याने तर ते डबक्यातलं पाणी पिलं त्याच्या माध्यमातून तो लेप्टोसारखा आजार पसरला जायचा. आणि ह्या 4-5 वर्षाआधी जेव्हा मी ग्रामपंचायत घ्यायच्या आधी ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती. या लेप्टोच्या साथीमुळे बरेचसे करून मला असं वाटते बरेचसे घराचे आधार या लेप्टोमुळे संपलेले मला बघायला मिळालेले आहे. आणि त्या लेप्टोची साथ पूर्णतः नष्ट व्हावी त्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण 24 तास पाणी MIDC मार्फत देणार आहोत त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला एक RO फिल्टर प्लांट देऊ. त्याच्या माध्यमातून नागरिकांना शुद्धच पाणी मिळेल आणि त्या शुद्ध पाण्याच्या पिण्यामुळं त्यांचं आरोग्य सुधारेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती एक प्रमुख भावना माझ्या मनात आहे आणि मी ती पूर्ण करणारच. तरी आपल्या मतदारसंघात सुशिक्षित असे तरुणी खूप सारे बघायला मिळत आहेत, पण आज त्यांच्या हाताला काही काम नाही आहे. तर अशा बेरोजगार तरुणींसाठी तुम्ही कोणतं पाऊल या आपल्या मतदारसंघासाठी का? हा प्रामुख्याने भेडसावला जाणारा प्रश्न आहे. कारण आज शिक्षण क्षेत्रात बघाल तर एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा किंवा मुलगीसुद्धा इंजिनियर या पदापर्यंत शिक्षण घेत आहे. पण बेरोजगारी म्हणजे नोकरी नसल्यामुळं आज बरीचशी मुलं ही घरात बसलेली मला आढळलेली आहे. आणि त्याचं निराकरण करायला गेलं तर कसं होतं की आज JSWच्या मार्फत आम्ही बऱ्याचशा मुलांना कामाची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक अशी भावना निर्माण झालेली आहे की राजा केळी हे असं एक व्यक्तिमत्व आहे की तो कुठेतरी आपलं काम करेल किंवा आम्हाला एक रोजगार मिळवून देईल असं वाटतं. त्याच्या माध्यमातून आपण एक रोजगार मेळावा घेतला दीड महिन्यापूर्वी, तो तुम्ही बघितलाच. पण माझी अशी एक भावना असेल की जो हा रोजगार मेळावा आपण घेतला तो माझ्या मतदारसंघात प्रत्येक वर्षी राबवला जाईल असं मला वाटतं. आणि त्या रोजगार माध्यमातून बऱ्याचशा मुलींना रोजगाराची संधी मिळेल, एखादी चांगली नोकरी मिळेल असं मला वाटतं आणि तो देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. काही एक शेवटचा पण एक चांगला असा प्रश्न असा आहे की आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा तुम्ही सुजलाम सुफलाम कसा कराल? नक्कीच. सुजलाम सुफलाम याचा अर्थ काय होतो की ग्रामीण लेवलवर काम करत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये चांगले रस्ते, पाणी आणि लाईट यांची सुविधा असते. ह्याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्याकडून काही पाहिजे नसतं, म्हणजे काहीच अपेक्षा नसते. ही जर आपण पूर्णपणे प्रयत्न चांगली केली तर नक्कीच प्रत्येक ग्रामपंचायती सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटते. त्याच्या माध्यमातून मी एक असा विचार करेन की प्रत्येक ग्रामपंचायतीमधील रस्ते, पाणी, लाईट, बाकीची इतर कामं ही सगळी व्यवस्थित करून एक तो प्रश्न म्हणून नाही तर एक माझा प्रयत्न म्हणून करेन आणि त्या लोकांच्या समस्यांना एक प्रामुख्याने कर्तव्य म्हणून निभावे असं मी सांगते. या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम जनतेला माझी एकच विनंती असेल की एक स्त्री शक्ती काय करू शकते याचं एक ज्वलंत उदाहरण तुमच्यासमोर आहे, म्हणजे मी सौ रसिका राजा केळी. तर तुमच्या प्रत्येक समस्यांना माझं कर्तव्य मानून मी ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि यासाठी एक परिवर्तनाची आशीर्वादाची खाप तुमच्या माध्यमातून मला द्यावी असं मला वाटतं. धन्यवाद ताई, आपण या काय एकलव्य टॉक्समध्ये आला आणि जी काही तुमची मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेलच. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की एक नारी शक्ती आपल्या भागासाठी किंवा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय करू शकते. आज एकलव्य टॉक्समधील बरेचसे असे श्रोते आहेत की ज्यांनी ऐकलं असेल की तुमच्या डोक्यातील जे विजन आहे ते त्यांच्या भागामध्ये सुद्धा ते राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तर तुमच्या मार्फत आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना आपण काय सांगू इच्छिता? माझ्या आंबेपूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार. आणि एक स्त्री शक्ती काय असते आणि एक स्त्री शक्ती काय करू शकते याची एक झलक म्हणून मी तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे. एक परिवर्तनाची लाट म्हणून मी तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे.
एक नवीन चेहरा म्हणून उभी राहिलेली आहे, एक नवीन उमेद म्हणून मी तुमच्यासमोर आलेली आहे. निवडून यायचं आणि गायब व्हायचं हा आमचा फंडा नाही. लोकांचं काम हे कर्तव्य म्हणून पूर्ण करायचं, एवढाच अजेंडा समोर घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे. आणि तुमची कर्तव्यरूपी आशीर्वादाची थाप माझ्यावर सदैव अशीच राहू दे, हीच माझी विनंती. धन्यवाद ताई. आज आपण पाहतोय की एकलव्य टॉक्समध्ये कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्या आज जिल्हा परिषद मतदारसंघ जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे रायगड जिल्ह्यातील, आणि या मतदारसंघासाठी त्यांनी एक स्वतःचं काहीतरी विजन ठेवलं आहे की येथील नागरिकांच्या समस्यांचं निराकरण हे कशा प्रकारे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यावरती त्यांची तंतोतंत स्टडी झालेली आहे. त्यांनी केस स्टडी केलेली आहे प्रत्येक गोष्टीची, शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, रस्त्यांच्या बाबत असेल, पाण्याची समस्या कशी सोडवणार, शासकीय दाखल्यांची समस्या कशी सोडवली जाईल, आदिवासी पाड्या वस्तींवरील पथदिवे असतील, किंवा या सगळ्यांचं सोल्युशन एक केवळ फक्त रसिका राजाबाई केनी हे एकच नाव हे आपण या सत्रामध्ये बघितलेलं आहे. आणि यांच्या या कार्यशैलीला आपला एकलव्य टॉक्सद्वारे दिल से सलाम. धन्यवाद. धन्यवाद.